एक स्टोरी प्यारवाली। संदीप आणि मी दोघेही रूममेट्स। होळी साजरी करायला तो गावी गेला, त्यामुळे रूमवर मी एकटाच। कॉलेजलाही सुट्टी असल्यामुळे रूमवर खूप बोर होत होतं, त्यामुळे विरंगुळा म्हणून पुस्तक वाचायचं ठरवलं। पुस्तक शोधत असतानाच रूमवरच्या पुस्तकांच्या रॅकमध्ये संदीपची 3 वर्ष जुनी डायरी सापडली आणि त्यातलंच एक पान आज तुमच्यासमोर उलगडतोय। आज सकाळी खूप उशिरा जाग आली, त्यामुळे साहजिकच कॉलेजलाही उशीर होणारच होता। तरी पण फटाफट तयारी करून बाईकवर निघालो। पुढच्या चौकात सिग्नल लागलं। मी बाईक थांबवली। आधीच थोडा उशीर झाला आणि त्यात हा सिग्नल, थोडी चिडचिड झाली। म्हणून ठरवलं की बाईक स्टार्ट करायची आणि सिग्नल तोडून सुसाट वेगाने कॉलेज जवळ करायचं। बाईक स्टार्ट करत नाही तोच मागून कोणीतरी जोराने हॉर्न वाजवायला सुरुवात केली। त्या कर्कश हॉर्नच्या आवाजाने माझ्या डोक्याचं दही केलं, त्यामुळे मागे वळून न पाहता बाईकच्या मिररमध्ये मी पाहिलं आणि त्या मिररमध्ये ती दिसली। पण त्या छोट्या मिररमध्ये तिला बघणं जरा त्रोटकच वाटत होतं, म्हणून न राहून मी मागे वळून पाहिलं तर पूर्ण चेहरा स्टॉलने बांधलेला, फक्त काय ते डोळे दिसत होते। त्या निरागस आणि बोलक्या डोळ्यांकडे बघून माझा अख्खा रागच शांत झाला। आता मी सिग्नलवर बाईक उभी करून तिच्याकडे बघत असताना नेमकी तिची नजर माझ्यावर येऊन थांबली आणि अचानक माझ्या मनात घंटा वाजायला सुरुवात झाली। रस्त्यावरच्या गाड्यांच्या हॉर्नचा आवाज तर जणू मला सप्तसुरांसमान ऐकू येऊ लागला। असा भास झाला की जसं ती आणि मी एखाद्या गार्डनमध्ये डोळ्यात डोळे घालून बसलोय। तिच्या डोळ्यांनी केलेला हा वार काय कमी होता की तिने आता तिच्या चेहऱ्यावरचा स्टॉल काढला आणि मानेला झटका दिला। वाऱ्याच्या मंद झुळकीने तिचे केस भुरभुर उडायला लागले आणि अशातच तिने तिच्या गालावर झिम्मा खेळणाऱ्या केसाच्या लटेला आपल्या 2 बोटाने हळूच गुंडाळून कानामागे नेऊन शांत ठेवले। त्यामुळे आता तर माझी विकेटच पडली, एकदम क्लीन बोल्ड। मी तिच्याकडे एकटक पाहत होतो। ती बाजूच्या गाडीवाल्या काकांना म्हणाली, ओ काका, कशाला एवढ्या मोठ्याने हॉर्न वाजवताय? सिग्नल सुटायला अजून वेळ आहे ना, त्यामुळे तुमची गाडी बंद करा। उगाच कशाला फुकट पेट्रोल जाळताय? तिचं हे असं त्या अनोळखी काकांना खडसावून सांगणं मला तिच्यातल्या जबाबदारीची जाणीव करून गेलं। माहित नाही काय झालं ते, पण त्यावेळी असं वाटलं की हीच आपली ड्रीम गर्ल। असा विचार करून गालातल्या गालात हसायला लागलो। एवढ्यात सिग्नल सुटलं आणि तिने मला साथ घातली। अरे बावळट, सिग्नल सुटलं ना, तुझी बाईक बाजूला घे की इथेच मुक्काम करायचा विचार आहे? तिचे हे शब्द ऐकून माझ्या मनमुराने पिसारा फुलवला आणि भर रस्त्यात आतल्या आत ते थुई थुई नाचायला लागलं। त्याचं कारणही तसंच होतं। कोणी पिल्लू, कोणी शोना, तर कोणी हनी म्हणून एखाद्याला प्रेमाने नावं ठेवतं। तशीच आपल्यालाही आज कोणीतरी हाक मारली, ए बावळट। ती तिच्या गाडीवर बसून निघून गेली। मी तिच्या मागे जाण्याचा प्रयत्न केला, पण ट्रॅफिकमुळे ती दिसली नाही। आज दिवसभर तिच्याच विचारात रममान झालो होतो। तिला आठवून एकटाच हसत होतो। रात्री झोपही लागत नव्हती। बस करवटे बदलते रहे, कशी बशी रात्र निघाली। दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठलो। माझा आवडता रेड शर्ट घातला, डोळ्यावर ब्लॅक गॉगल लावून सिग्नलवर कालच्या वेळेच्या 2 तास आधीच पोहोचलो। इंतजार की घडिया अब शुरू हो गई। तिची वाट बघताना एक मिनिट एका तासाप्रमाणे भासू लागला। अँड फायनली मिशन सक्सेसफुल। कानामध्ये अचानक बॅकग्राऊंड म्युझिक वाजायला लागलं, अगदी सिनेमासारखं, कारण आपली हिरोईन आली। सिग्नल लागलं आणि मी माझी बाईक घेऊन तिच्यासमोर उभा। आजही ती पाठीमागेच होती आणि मी बाईकच्या मिररमधून तिला न्याहाळत होतो। असं वाटत होतं की घडी के काटे अभी रुक जाए, ये पल यही ठहर जाए। आणि माझ्या बाईकच्या मिररमधून मी तिला असंच बघत राहावं, सिग्नल सुटावं आणि पुन्हा तिने मला आवाज द्यावा, ए बावळट, चल ना।
लेखन प्राध्यापक अनंत हिरुळकर, वाचन गझल मित्र. सबस्क्राईब करा गझल मित्र यूट्यूब चॅनलला आणि प्रेस करा घंटीचं बटन आपल्या आवडीचे व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी.